जे प्रमुख असतील कॅप्टन असतील संपर्क साधा आयोजकांशी. तर मॅच समरी आपण बघतायत 35 केल्या होता, बरोबर 40+ने 36 केलेले आहेत आणि 3.4 म्हणजे तब्बल 22 चेंडूमध्ये 36 धावा झालेले आहेत. सामना 5 विकेटने जिंकलेले आहेत आणि मॅन ऑफ द मॅच आम्ही जाहीर करतोय. लो स्कोरिंग मॅच आपण गोलंदाजांना महत्त्व देणं गरजेचं. बघूया, चेक करूया इकॉनॉमिकल कोणी टाकलंय, कोणी विकेट घेतलेले आहेत. तर मॅन ऑफ द मॅच अमर. पहिले षटक पॉवर प्लेचं केवळ 4 धावांचं आणि बॅटिंग करताना 4 धावांचं योगदान दिले. तर यायचे अमर मॅन ऑफ द मॅच. चला पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे. तर तिसगावचं डिसिजन काय, बॅटिंग करताय. चला बाबांचे फिल्डिंगला उतरा मैदानावरती. या बाबांची फिल्डिंग करायची तुम्हाला, त्यांनी बॅटिंग घेतली आहे. मॅन ऑफ द मॅच अमर. अष्टपैलू कामगिरी. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन. तर चंद्रकांत यांना डेडिकेट करताय. चंद्रकांत या आपण. तर अमर त्यांची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तुम्हाला डेडिकेट करतायत. चंद्रकांत या आपण. चला बुर्दुलचे कॅप्टन भेटले का आयोजकांशी, संपर्क झालाय. तर नरेश दादा ठाकूर आमच्या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करेन श्री बाळाजी इस्टेटचे, बाळाजी मित्र मंडळाचे सदस्य आणि त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला ही बाईक दिलेली, बाईक क्रमांक 41 आणि पुढेही आणखीन 3 बाईक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. आणि लोक सुकापूरचे कॅप्टन आपण देखील संपर्क साधायचा आहे. टीम सुकापूर एकूण 4 ऑल इंडिया प्रीमियर लीग मध्ये खोणी, त्याचबरोबर उंबरठ्याची स्पर्धा आणि अध्यक्ष चषक, म्हणजे एकूण 45 बाईक होणार यंदा. आणि पुढेही तो आकडा जाईल, 50च्या पुढेही जाऊ शकतं. तर या सुकापूर टीम जायचं नाही आहे, एक मॅच तुम्हाला खेळायची आहे. आजचा पोल आपण पूर्णपणे क्लिअर करणार आहोत. टॉप 4 मध्ये एक टीम निघेल आज 40+ मधून. तर बाबांची संघ फिल्डिंग करतो आणि जशी मॅच सुरू होईल हे ऐकूया या पूर्ण मॅचसाठी, या पहिल्या सत्रासाठी बाळू पाटील यांना.
मोशन आणि रुसी. पहिला चेंडू डाऊन टी ग्राउंड. दोन धावा इथून आपण बत्तर. पद्माकर आणि आपण पाहू शकता सलामीची जोडी. प्रदीप आहे. पद्माकर या नावाने देखील भरपूर परिचित आहेत. प्रदीप आणि सत्यवानला ही जोडी आपण पाहू शकता. ओ सुरेख गोलंदाजी. बॅटमॅन चेंडू निघून गेलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. मोहसिन आहे गोलंदाज. प्रदीप आणि सत्यवानी जोडी. मोहसिन गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म उर्दकडे मारा करतोय. ओ झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. मोहसिनला यश मिळतंय. प्रदीपला बाद व्हावं लागतंय. बिग विकेट. मोहसिनला यश मिळालंय. विलास पाटीलने खूप चांगला झेल घेतलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. कुस्ती पैलवान देखील आहेत. मोहसिन पुढे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हरकडे मार्क होता. शाला विकास लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आल्या. खूप चांगला झेल घेतलाय मिड विकेट रिझन मध्ये. बॅटर बाद. नवीन बॅटर येतो. योगेश येतोय. ऑन हेड्रिकच्या उंबरठ्यावर मोहसिन जबरदस्त आज खेळ केलाय. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली होती. आता देखील गोलंदाजी करताना अप्रतिम गोलंदाजी करतोय. दोन बॅटर त्याने बाद केले आहेत ऑन हेड्रिकच्या उंबरठ्यावर. 37 धावा देखील त्याने काढल्या होत्या. 4 बाईक आहेत त्यांच्या नावावर देखील. ओ सुर्रे गोलंदाजी. तेवढं चांगलं एसटी रक्षण बघायला मिळतंय. क्लोज एसटी रक्षण. परेश पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व. शिवसेनेचं खंबीर नेतृत्व यांच्या माध्यमातून राबवलं जाते. जिल्हा उपसंघटक परेश दादा पाटील. मोहसिन पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला योगेशला आपण पाहू शकता. ओ अजून एक चांगला चेंडू. यष्टिरक्षक बीट होतो यावेळेला पण धाव मात्र मिळत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकात तिसगाव 40+ संघ प्रथम बॅटिंग करताना 2 बाद 2 अशी धावसंख्या. नवीन गोलंदाज कोण येतो पाहिजे. प्रकाश येतोय. प्रकाश पाटील येतोय. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा करतोय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला योगेश आणि सत्यवानी जोडी मैदानात आहे. सत्यवान देखील या संघाचा खूप चांगला बॅटर आहे. स्ट्राईक त्याला मिळाली का पाहिजे आता. चला चला फास्ट घ्यायचं जरा. सत्यवान स्ट्राईक केलाय. प्रकाश सत्यवान. ओ चांगला चेंडू. वाईड यॉर्करचा वापर केला. इथे काय घडतंय पाहायचंय. जोपर्यंत चेंडू एक धाव मिळते 22च्या स्वरूपात. धावसंख्या 3.
आता स्ट्रायकेटला प्रकाश, आपण आता योगेश येतोय. प्रकाश गोलंदाजी मार्कवर. आमचे संघ देखील बघा खूप चांगली कामगिरी करतोय. चला 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 जरा लवकर, वांजे संघ जरा वेळ कमी घ्या. स्ट्रायकेटला आपण पाहू शकता योगेश. राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. वाईड यॉर्करचा वापर केलाय. स्ट्रक्चर बीट होतोय. एक धावी ते कंप्लीट केली जाते पायच्या स्वरूपात. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला 4-2 बॅटर बाद. चांगली गोलंदाजी करतोय प्रकाश. प्रकाश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सत्यवान. टर्नसिट डाऊनच्या मध्ये फटका सुरेख यावेळेला क्षेत्ररक्षक आलेत. लॉंगॉन जो चेंडूला फीड करतायत. 2 धाव मिनिट आहेत. सत्यवानला 2 धाव मिनिटात 30 गाव 40+ संघाला. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. 2 बॅटर बाद 6 धावा आपण पाहू शकता. धावा येणं फार गरजेचं आहे. वामजी 40+ संघ एक ताकदवान संघ आहे. ऋषी आणि मोशीनी सलामीची जोडी. प्रकाश लॉफ केलाय. स्टँड अँड डिलिव्हरीच्या माध्यमातून पाठवलाय चेंडूला सरळ स्क्रीनवरती. षटकार. त्यांच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय प्रकाशच्या अगेन्स्ट. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते. धावसंख्या 12. प्रकाश सत्यवान कट एज घेऊन चेंडू मागे गेला. या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. बघा क्षेत्ररक्षक थोडस दुखापतग्रस्त आहेत, पण तरी देखील आपल्या गावासाठी संघासाठी क्रिकेट खेळत आहेत. धावसंख्या धावप्रकारात आपण पाहू शकता. वेळेला 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर प्रकाशच्या माध्यमातून स्ट्राईक केला आपण पाहू शकता. योगेश डाव्या आणि उजव्या हाताची जोडी सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. प्रकाश दुसऱ्या कधी अंतिम चेंडू राईट आर्म राऊंड देकडनं मारा करतो स्ट्राईकला योगेश. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली. मिड ऑर्डर चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑर्डर यावेळेला. बॅटर बाद बिग विकेट. सत्यवान सारखा बॅटर इथे धाव बाद झालाय बघा ना. काही गरज नव्हती. 2 तर ऑलरेडी आल्या होत्या. सत्यवान बाद झाला. बिग विकेट. पंधरा धावसंख्या झाली धावफलकात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बॅटर बाद. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता. वेळेला राजू येतोय. नाही सत्यवान चांगला बॅटर बाद झाला तिथे, म्हणजे खूप चांगले बॅटर बाद झाले. तर नितीन काल सर याच बॅटरने षटकार मारला होता, तोच बॅटर रनआउट झालाय. चला पाहिजे तर तिसरं षटक कोण घेऊन येतो वामजी 40+ संघाच्या माध्यमातून. ऋषी आलाय. एक सलामीवीर अष्टपैलू खेळाडू. पाच्या इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 15 धावा झाल्यात. चला योगेश आणि राजू ही जोडी मैदानात आहे. चला 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 वामजी संघ जरा एकच कोणतरी कॅप्टन बना ना. सर्व क्षेत्ररक्षण लावाल तर मग प्रॉब्लेम होईल. मग क्षेत्ररक्षण लागलंच जाणार नाहीये. सावंत सर 11 मिनिटं घेतले आहेत. एक खेळाडू आतमध्ये घ्या आता. एक कोणत्या तरी संघाला पॅनल्टी लागली ना का मग एकच कॅप्टन राहील, अन्यथा सर्व कॅप्टन होतील. ते बघा ना 11 जण कॅप्टन असल्या का हेच होतं ना प्रॉब्लेम. ऋषी ऑफ केला या वेळेला. झेलची शक्यता आहे. 1 बाउंड चेंडू चालला या वेळेला सीमारेषा पार. चौकार.
योगेशला माहिती आहे आपल्या चुकीमुळे इथे बाद झालाय तो सत्यवान, मग त्यामुळे चांगली बॅटिंग आपल्याला करणं फार गरजेचं आहे. ऋषी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द गेट मारा करतोय. हो चांगला चेंडू हा देखील थोडंसं आपण तर वेग होता, पडल्यानंतर चेंडू वेगाने निघून झालाय. डेड बॉल डेड बॉल. क्षेत्ररक्षक का आवाज येतात गोलंदाज करताना गोलंदाज. चला 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 डेड बॉल आहे. ऋषी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला योगेशला आपण पाहू शकता. ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फटका सुरेख यावेळेला. चेंडू गेला वाईडिश लॉंग ऑन सी मार्शाबार षटकार. योगेशच्या बॅटमधून एक चौकाराला षटकाराला आहे. सत्यवान बाद झाल्यानंतर त्यांनी आक्रमक रूप धारण केलंय. धावसंख्या दाखल आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा. प्रोजेक्ट स्कोर बघितलं 43 दाखवतोय. या संघासमोर त्याहून जास्त करावं लागणार आहे. ऋषी राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय टाकला योगेश. पण डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून डाऊन दी ग्राउंड मिडविकेट मध्ये चेंडू चालला. एक धाव कंप्लीट केली आहे. 2 होत आहेत का पाहायचं. 2 सहजतेने झाले आहेत. धावसंख्या दाखल करते 27. 27 धावा दाखल करती लागले आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. ऋषी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला योगेश. चांगली बॅटिंग करतो योगेश. ऋषी ओ फटकास पुन्हा एकदा चांगला यावेळेला. क्षेत्ररक्षक आले आहेत जो पर्यंत चेंडूला फीड करतील. 2 धावा इथून सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 29. योगेश चांगली बॅटिंग करतो या षटकामध्ये. एकोणतीस धावा दाखल करतील लागल्या आहेत. ऋषी योगेश ओ बॅटर बाद. चांगले स्टंपिंग बघायला मिळालं यावेळेला. अखेरकार विकेट मिळाला यावेळेला योगेशचा देखील. 29 वर चौथा गडी बाद होतोय. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता यावेळेला. किशोर येतोय. चला किशोर जरा लवकर जा. ऋषी तो किशोर. ऋषी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. बॅटर आपण पाहू शकता किशोर. बॅकपटू गेलाय कट केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आले होते. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा होत आहेत का पाहिजे. 2 तर झाल्या आहेत. तिसरी होते का पाहिजे आता इथून. तीन धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या दाखल कधी 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बॅटर बाद 32 धावसंख्या दाखल कधी लागल्या. 30 गाव 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. अंतिम षटक आता कोण खेळतो पाहिजे इथून.
अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहायचंय. नाही, उद्या पहिलीच मॅच अडवली 40+ विपक्ष, मानपाडा 40+, पिसोली 40+ विपक्ष, नवापाडा. त्यानंतर रेग्युलरची मॅच असणार आहे. काटई विपक्ष जगदंबा वाकलन ब. त्यानंतर मॅच असेल काटई 40+ विपक्ष भोपर 40+, त्यानंतर आयरे 40+ विपक्ष उंबारली 40+. त्यानंतर रेग्युलरची मॅच ब्राह्मण करवले विपक्ष शिरडून आणि वाडेगर विपक्ष भोपर. ती आजची मॅच आपण उद्या खेळणार. सर्व संघांनी वेळेवर या, वेळेवर आयोजकांना सहकार्य करा. अस्पाक आलाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला राजू. हो, चांगला चेंडू हा देखील पडला तर खाली राहिला. डॉट चेंडूची समाप्ती होते. अस्पाकने सुरुवात चांगली केली डॉट चेंडूच्या माध्यमातून. 32 झाल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अस्पाक गोलंदाजी मार्कवर. टाकला राजूला आपण पाहू शकता. राईट आर्म राऊंड तिकडे मारक होतोय. बागपड गेलाय, पांच केला या बेला मिडा फरून चेंडू चाला. एक क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धाफलका आपण पाहू शकता वेळेला 34 धावा. 4 चेंडूचा खेळ बाकी. अस्पाक तो राजू. हो, चांगला चेंडू, खूप चांगलं यष्टिरक्षण बघायला मिळत आहे. डॉट चेंडूची समाप्ती. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. अस्पाक राईट आर्म राऊंड द गेट मारा करतोय. ऑन साइडला पूल करायचा तर या बेला चेंडू हवेमध्ये या बेला क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतो लॉंग ऑफ वरून 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी होते का पाहायचं इथे. नकार दिलाय. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल आपण पाहू शकता 36. शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. आपण पाहू शकता यावेळेला वांजे 40+ संघाच्या माध्यमातून. इथून जो संघ जिंकेल तो सुकापूर 40+ संघाबरोबर फाईट बॅक करेल. ती आजच्या दिवसातील शेवटची मॅच असणार आहे. आजच्या नाईट मध्ये ती शेवटची मॅच असणार आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी. आज तब्बल आपण 1 तासाने मागे पडलो. 4:30चे रिपोर्टिंग बघितलं तर उद्या बघा 4:30ला रिपोर्टिंग करायचंय. 1 धावी ते कंप्लीट केली जाते. लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 37. अंतिम चेंडू. आज नितीन कळसर 6:30ला मॅच सुरू झाली. जवळजवळ 1 तासापेक्षा जास्त उशिराने मॅच आपण 1.5 तासाने उशिराने सुरू केल्या मॅचेस. अंतिम चेंडू अस्पाक. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि 1च मिळेल. धावसंख्या दाखल करते 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष असणारे वामजे 40+ संघासमोर. पाहिजे वामजे 40+ संघ हे लक्ष पार करतो की तिसगाव संघ त्यांना रोखतो. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्याकडे आमचे साथी समालोचक नितीन कळसर यांच्याकडे. धन्यवाद.
चला बॅट्समन पाठवा लवकर. 52-40+. 38 झाल्यात. 39चं टार्गेट आहे. 39. चला चला यानंतर अजून एक मॅच बाकी आहे. घाई करा. हा पाठवतोय. एकोणचाळीस सपाटला करणारी सलामी जोडी मैदानात दाखल झालेली आहे. ऋषी आणि मोसीम. गोलंदाज देवेन. उद्या आडिवली 40+ आणि मानपाडा 40+ पहिली मॅच. दुसरी मॅच स्पेसिफिकली 40+ विरुद्ध नवापाडा 40+. तिसरी मॅच रेग्युलरची असेल. काटे आणि वाकलन बी. चौथी मॅच काटे 40+ विरुद्ध भोपर 40+. त्यानंतर आयरे 40+ विरुद्ध उंबारली 40+. त्यानंतर पुन्हा रेग्युलरच्या मॅचेस असतील. ब्राह्मण करवली आणि शिडून, वाडेकर आणि भोपार. फुलटॉस टर्न केलाय बॉलला. देवेंचं स्वागत सिक्सरने केलंय. मोसीमने आलाय पहिला सिक्सर. मोसीम बघा 40+ मध्ये 4 बाईक जिंकणारा खेळाडू आहे. त्याचप्रमाणे सुरुवात केली. मोसीमची विकेट आली. देवेंच्या खात्यामध्ये फलंदाज बाद. षटकार जरूर आला होता. बॉल कुठे फेकलाय? सावंत सरांकडे फेका. विकेट आलेली. मोसीमची खेळी समाप्त. गुरुनाथने एक चांगला झेल टिपलाय. प्रवीण पाटील आलेत. मृदुलच्या नाईट स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग केली. तेच फलंदाज आपण पाहतोय प्रवीण पाटील. गोलंदाज देवेनला विकेट मिळाली. इथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. क्या बात आहे बघा. ऋषीने सांगितले जा. 3 धावा पूर्ण होतील. झाल्यात. धावसंख्या 9. इथे जबरदस्त फटका आपल्या पाहायला मिळतोय. ऋषीच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. तेरा धावा दापल कधी लागलेत. 20 बॉल मध्ये 26 करायचे आता 40+ संघाला. सुखापूरचे कॅप्टन इथे आपण येऊन थांबायचे. सुखापूर 40+. क्या बात आहे बघा.
प्रवीण पाटील यांचा आवाज बघा. एक धाव पूर्ण झाली. मालिका बिरीसाठी होंडा शाहीन बाईक तुम्हाला पाहायला मिळते. बालाजी स्टेट ध्रुव एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा नरेश ठाकूर यांनी बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे. शेवटच्या मॅच पर्यंत धावा काउंट होतील मालिका वीरसाठी. विकेट आली आहे प्रवीण पाटीलची फलंदाज बाद. राजूने एक चांगला झेल टिपलाय. देवेंच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. 18 बॉल 25 ची गरज. प्रकाश पाटील येतात नवीन बॅटर. प्रकाश पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या षटकात 14 धावा आल्या. 52 40 प्लस संघाला 2 विकेटही आलेले आहेत. 18 बॉल मध्ये 25. 2 सामने सुकापूर 40 प्लस संघाने जिंकले. चला पहिल्या ओव्हरसाठी 4 मिनिटाचा वेळ घेतलाय. फास्ट घ्या. 30 गाव 40 प्लस नंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची. सत्यवान आलेत बॉलिंग करण्यासाठी. 18 बॉल 25 ची गरज या मॅच मध्ये. टीम 52 40 प्लस. श्रीमलंग 52 40 प्लस. सेकंडला ऋषीला तुम्ही पाहतात. पहिल्या मॅचचा हिरो होता ऋषी. मला तो मॅचचा पुरस्कार मिळाला होता ऋषीला. चांगला चेंडू होता सत्यवानचा. डॉट बॉल आला. ऍक्शन रिप्ले बघूया. डावफळ्याचे बॉलर आहेत. हलकासा बाहेर निघाला बॉल पडल्यानंतर. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळाली. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 15. 16 बॉल 24 सज्जुनी करायचे. एका 2 विकेट आल्या तर पलटवार होईल. मात्र एका 2 चौकार षटकार आले तर मॅच सोपी होईल 52 40 प्लसला. त्यामुळे सुकापूर 40 प्लसचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचे तुम्हाला. जशी मॅच संपेल लगेच टॉस होईल आणि पुढच्या मॅचला सुरुवात होईल. आज सामने थोडेसे उशिरा सुरू झालेत. फुल टॉस बॉल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. प्रकाश पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले. फुल टॉस बॉल होता. रिवर्स. काय फटका आहे. प्रकाश पाटील ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या 23. 14 चेंडू 16 धावांची आता गरज. मॅच सोपी केली प्रकाश पाटीलने. सुरुवात जबरदस्त केली होती सत्यवानने. फुल टॉस बॉल क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. मॅच बॉल आलेला आहे जो चौकार होता या अगोदरचा. ऋषी 6 वरती नाबाद आहेत. चला ऋषी थांबले होते अगोदर. आता 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 25. फक्त 14 धावा करायचे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच सोपी झाली 52 40 प्लस संघासाठी. या मॅचचा विजेता आणि सुकापूर 40 प्लस मध्ये मॅच जबरदस्त व्हायला मिळेल. आता बघा ही मॅच कोण जिंकतोय. 30 गाव की 52 40 प्लस.
परेश शेठ पाटील यांचा संघ तुम्ही पाहतायत 5240+ सातत्याने शिवसेनेच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य परेश पाटील साहेबांच्या माध्यमातून तुम्ही पाहत असता. बॉल उंच गेलाय, जाईल सीमारेषेच्या बाहेर. प्रकाश पाटील ऑन फायर, आलाय सिक्सर. धाव संख्या 2 षटकात झाली 31. आता फक्त धावा करायच्या आहेत 8. चेंडू शिल्लक असतील 12. काय फटका होता, काय नजाकत होती. कॅमेरामॅनचं कौतुक बरा. सागर फराड आमचे शेवटच्या मोमेंट पर्यंत त्या बॉलवरती कॅमेरा कॅच केलेला आहे. स्क्रीनवरती आपल्या पाहायला मिळते बघा. प्रकाश पाटील कसे त्या बॉलकडे पाहत राहिले. आत्मविश्वास होता त्यांना की हा बॉल सीमारेषेच्या बाहेरच जाईल. चला सुकापूरचे कॅप्टन इथे येऊन थांबा. आलेले ओके. सुकापूर संघाने सुद्धा जबरदस्त अमरने जबरदस्त खेळ केलेले या स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच मध्ये 47, दुसऱ्या मॅच मध्ये आय थिंक लवकर बाद झाले 4 वरती. पण बॉलिंग चांगली केली होती. 51. 2 मॅचेस अमरसाठी चांगल्या गेलेल्या आहेत. यानंतरची मॅच तुमच्यासाठी महत्वाची क्वालिफायची मॅच आहे. बारा बॉल 8. किशोर आलेत बॉलिंग करण्यासाठी. फुल टॉस बॉल होता, फक्त दिशा दिली आहे लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. क्या बात आहे बघा. प्रकाश पाटील बघा ना किती आता वेगाने धावतायत. 3 धावा धावून घेतल्या. धावा झाल्या 34. 11 बॉल मध्ये आता 5 करायचे. मॅच सोपी होत चालली ती. 5240+ संघ आपण पाहतोय. मोसिम लवकर बाद झाले होते 1 षटकार मारल्यानंतर. त्यानंतर जिम्मेदारी घेतली ऋषी आणि प्रकाश पाटीलने. 4 बॉल मध्ये 16 केलेले आहेत. 11 बॉल मध्ये आता फक्त 5 करायचे आहेत. 2:21 मिनिटं हलक्या हाताने घेत आहेत. धावसंख्या 35. फक्त 4 धावा दूर आहे 5240+. फायटिंग स्कोर होता 38-39. सुरुवातीलाच 6 वरती पहिली विकेट आली होती. फुल टॉस बॉल होता. 2 धावा मिळाल्या. 37. फक्त 2 धावा विजयापासून दूर आहे 5240+. चला जास्त वेळ नका घेऊ. या मॅच नंतर आपल्याला एक मॅच कव्हर करायची. 2 वाजून 22 मिनिटं झालेली आहेत. यानंतरची मॅच किमान 2:30 आधी सुरू होणं गरजेचं आहे. रमेश म्हात्रे यांचं टार्गेट आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. मॅच झाली फिनिश. सामना जिंकलाय 5240+ संघाने. अभिनंदन परेश शेठ पाटील यांचा.